नमस्कार, मी आरजे ऋषी शेलागाने. आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD. पंढरीची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता एकेज जगदंबा ज्वेलर्स हडपसर पुणे. आणि आजचा आम्ही पहिला शो घेऊन आलेलो आहोत बारामतीमध्ये. मी आणि बिग बॉस फेम प्रभू शेळके आम्ही दोघही महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. आपली सुरुवात ही बारामती मधून झाली आहे, अजित दादांच्या बारामती मधून झाली आहे. पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाची प्रस्तुत करता सांगतो, या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता एकेज जगदंबा ज्वेलर्स हडपसर पुणे. सहप्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स, गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर. आणि हो, आपल्याच बारामतीतील मातीतला स्वराज्य संविधान हा चित्रपट देखील येतोय, ते देखील पाहायला विसरू नका. आज आपल्या सोबत बारामतीकर आहेत. मी आणि प्रभू शेळके बारामतीकरांना विचारणार आहे की त्यांना नेमकं काय वाटतंय. संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांची पालखी या ठिकाणी बारामतीमध्ये आलेली आहे. आपण विचारूया तिथेल जनतेला नेमकी कसं वाटतंय. सुरुवातीला प्रभू या ठिकाणी विचारेल, यांच्याकडे या माईक द्या. बोला मग, काय नाव आहे त्याला विचार. थांब नाही. चेतन किरे. एकदम छान. देवाकडे काय बी मागणं घेऊन आलं, मला सुखरूप ठेवलाय देव. सुखरूप ठेव. चला बाबांकडे चला, बाबा काय म्हणतात बघूयात. प्रभू बाबा काय वाटतं तुम्हाला, पालखी येऊन कसं वाटतंय? अतिशय मंगलमय असं वातावरण, भक्तिमय वातावरण. मी निवेदन आता पालखीचं केलेलं आहे. तुम्ही काय सांगू इच्छिता? पालखी स्वच्छ आणि सुंदर करावी, निर्मळ वारी करावी ही माझी मनोकामना आहे. विठुरायाला एक विनंती, पांडुरंगा सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव, सर्वांना दीर्घ आयुष्य लाभू दे. क्या बात आहे. म्हणजे जसं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, जो जे वांचील तो ते जाओ प्राणी जात. म्हणजे जसं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितले की सर्व प्राणी मात्रावरती, सर्व घटकांवरती तुम्ही प्रेम करा, सर्वांना सुख लाभू द्या, असं देखील या बाबांनी सांगितलं. आपण इकडे या ठिकाणी येऊयात. काय नाव आहे दादा तुमचं? होणे सोमनाथ होणे. कुठून आलाय आपण? आपण इथं बारामतीत राहतो, रोईमध्ये. बारामतीमध्ये. काय वाटतंय आज तुम्हाला? छान वाटतं. एकतर मी सगळं काम सोडून वगैरे दर्शनाला आला तर समाधान वाटतंय. म्हणजे तसं काय. अच्छा, आपण इकडे येऊयात, महिलांकडे येऊयात. काय नाव आहे तुझं? माझं साहिल. साहिल, काय करतो? मी विद्यार्थी आहे. विद्यार्थी आहे. आज कसं काय वाटतंय? प्रभू शेळके आज तुमच्या या आमच्या शोच्या माध्यमातून तुम्हाला भेटायला आलाय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आज वातावरण सुंदर आहे बारामतीचं. बारामतीचं. अजित दादांना तुम्ही मिस करताय का? मिस करतो. चला आता प्रभू शेळकेकडे मी माहिती देतो. प्रभू यांना प्रश्न विचार. अजित दादा नाही तर आपल्याला तुम्हाला कसं वाटलं? अजित दादा गेल्याचं खरंच आज दुःख आहे. आणि हे सरकार अजित दादाला न्याय देऊ शकत नाही. परंतु विठुरायाच्या चरणी माझी एकच विनंती, विठुराया तू तरी आमच्या दादाला न्याय दे. आमच्या दादाला काय गुन्हा होता की तू आज आमच्या दादाला एवढ्या लवकर बोलावलं. तो आमचाच विठ्ठल न्यायाला आहे. आमचं विठ्ठल परत माघारी, एवढंच विठुरायाच्या चरणी प्रार्थना करेल. प्रभू या ठिकाणी आपला एक छोटा वारकरी देखील आहे. काय नाव आहे बाळा तुझं? रुद्र. रुद्र, कसं काय वाटतंय तुला आज? चांगलं वाटतंय. याला बघितलंय का तू टीव्हीत कधी? कसं काय वाटतंय आज तुला भेटतोय? कार्यक्रम चालू, बाजूला सरकार. चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय, एकदम मस्त. तुला काही भजन वगैरे येतं का म्हणता? नाही येत. पुन्हा सोबत आलाय तू? पप्पा बरं बरं. आपण या माऊलींना विचारत. काय नाव आहे माऊली तुमचं? आणि तळके. कसं वाटतंय तुम्हाला आज तुमच्या इथे तुकारामांची पालखी आली आहे? छान वाटतंय. छान वाटतंय. त्याला ओळखलत का? निश्चितच. अजून कोणी आपल्या सोबत बोलायला? बोलायचंय का? काय नाव आहे तुझं? आर्य शिंदे. आर्यन शिंदे. आर्यन, काय करतोस तू? काय करतोस तू? कितवीला आहे शाळेत? 6वीला. 6वीला आहे. फोटो मध्ये घेऊ नका, आमच्या चॅनलचा शो आहे, त्याच्यासाठी आम्ही 10 लाख रुपये खर्च केले. तुम्ही मध्ये येऊन आमचा शो खराब करू नका. तुम्हाला फोटो पाहिजे तर नंतरही करा. त्यासाठी तुम्हाला भारत न्यूजच्या आधी परमिशन काढा. काय नाव आहे तुझं? आर्यश. कितवीला आहेस? 6वीला. 6वीला. कसं काय वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. पहिल्यांदा असं भेटलोय. पहिल्यांदाच भेटतोय. वारीमध्ये आनंद झाला का येऊन तुला? बिग बॉस सारखं बघायचा. तुम्ही बिग बॉस मध्ये प्रभूला तुम्ही सारखे बघायचेच, परंतु आजपासून दररोज सोमवार ते शनिवार फक्त भारत न्यूज मराठी HD वरती
माझ्यासोबत म्हणजेच आर जे ऋषी शेलार सोबतच प्रभू शेळके सोबत पाहायला विसरू नका पंढरीची वारी आपल्या दारी या कार्यक्रमाची प्रस्तुत करता SK जगदंबा ज्वेलर्स हडपसर पुणे सहप्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरेज अँड डेकोरेटर्स व पावर्ड बाय योग प्राण विद्या सेंटर यासह एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पाहत राहा भारत न्यूज मराठी HD वरती पंढरीची वारी आपल्या दारी विश्रांतीनंतर तुमचं स्वागत पुढे बोलायला चालू करू. कोण आहे आपल्या सोबत या इकडे काय नाव आहे तुझं स्नेहल भोसले स्नेहल काय करतेस तू कॉलेज शिकते आता. कॉलेज शिकतेस बघितलंय का प्रभूला हो, बिग बॉस मध्ये बघितलं. मला बघून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पंढरीच्या वारीता झालीस कसं वाटतंय सगळ्यात महत्वाचं खूप प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय खूप. अच्छा कोण घेऊन आलाय तुला माझी आई आली माझ्यासोबत. अच्छा किती दिवसापासून मावशी तुम्ही या वारीत येत आहे आम्ही बारामतीचे आहोत आणि बारामतीचे आहोत आणि दरवर्षी मग अजित दादाला तुम्ही मिस करताय का मिस करतोय आम्ही आणि त्याची उणीव भासते आम्हाला या वारीमध्ये. या लहान मुलांना विचार प्रभू तुमचं काय म्हणणं आहे? वाईट वाटतं मला अजितदादा आठवल्यानंतर. अजितदादा होते तेव्हा किती छान वाटायचं. बारामती किती सुंदर होती. ही बारामती येण्यासारखं दर्शायचं. आता आलो तर सगळं असं अजित दादा होते तेव्हा कशी फिलिंग वाटायची? चांगली फिलिंग वाटत होती अजित दादा होते तेव्हा. बघा यासह आणखीन एक छोटासा ब्रेक होतोय तुम्ही मात्र कोणी जाऊ नका पाहत राहा भारत न्यूज मराठी HD वरती पंढरीची वारी तुम्हाला स्वागत आपल्या सोबत प्रभू शेळके आहेत आम्ही दोघं मिळून या ठिकाणी विचारतोय काय नाव आहे ताई आपलं काय नाव आहे ताई आपलं पूजा रानवरे. कसं वाटतं आज पंढरीच्या वारीमध्ये तुम्ही सहभागी होताय माऊलींची संत तुकारामांची पालखी आहे छान वाटतंय. छान वाटतंय प्रभू शेळकेला बघितलं का तुम्ही नाही. नाही ओळखलं काय नाव आहे बाळा तुझं शिवराज अभिजित रनवरे. शिवराज किती वेळा आहेस तू 5वीला. 5वीला आज कसं काय वाटतंय वारकरी होऊन तुला कसं काय वाटतंय लेवारी. लय भारी वाटतंय काय नाव आहे आजी कुलकर्णी प्रेमीला कुलकर्णी. कुलकर्णी मावशी कसं वाटतंय तुम्हाला एकदम छान वाटतं. एकदम दादाची आठवण येते का? कुणाचीच आठवण येत नाही कारण अशी आठवण येण्यासारखं हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. ह्या सुखासारखं कुठंही सुख नाही म्हणून आठवण येत नाही. असं म्हटलं जातं हा सुख सोहळा स्वर्गीय नाही म्हणूनच कोणाची आठवण येत नाही असं या कुलकर्णी मावशींचं म्हणणं आहे. बघत आपण अजून कोण आहे बोलायला काय नाव आहे दीदी तुझं अंजली अमोल हा अंजली अमोल कोकणे. किती वेळा आहेस तू 7वी. हा 7वी. 7वीला कसं वाटतंय तुला आज छान वाटतंय. काय नाव आहे माधुरी कोकणे. माधुरी ताई कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला कल्पना नव्हती की येणार आहेत. भारत न्यूजने सगळ्यात बिग बजेट बिग बॉसचा माणूस या ठिकाणी आणलेला आहे भारी वाटतंय आम्हाला. निश्चितच काय नाव आहे आजी आनंदा शेट्टी खूप चांगलं दर्शन झालं. खूप चांगलं वाटते आम्हाला. छान वाटतंय वारीमध्ये येऊन आनंद झाला हो आनंद झाला. निश्चितच निश्चितच चला पुढे चला येऊन कसं वाटतं? छान वाटतं. खूप छान. दादाची कमी बस. दादाची कमी बसायली बस. बर तुला कसं वाटतं? दादा फक्त जिंदा व्हावा असं वाटतं. चांगलं वाटतंय दादा पुन्हा जिंदा व्हावा असं त्याला वाटतंय. बघा बघा आपण इकडे विचारूयात काय नाव आहे तुझं प्रतीक्षा साळवे. कसं वाटतं आज वारीत येऊन खूप छान वाटतं. माऊलींचं दर्शन झालं लय भारी वाटतंय. आनंदाची डोही आनंद तरंग असं वाटतंय तुला खूप आनंदाचे डोळे गगनात मावत नाहीये आणि आज दादा यांची आठवण खूप येते. काय नाव आहे तुझं सर्वेश. हा सर्वेश. काय सर्वेश. सर्वेश किती वेळा आहेस तू 6वी. शो चालू इथं दिसत नाही का तीनदा मध्ये मध्ये काय नाही काय नाव आहे सर्वेश. सर्वेश कसं वाटतंय तुला चांगलं वाटतं. छान वाटतंय छान ओके चला आपण पुढे जाऊया पुढे वारी मी आणि प्रभू शेळके आपल्या सोबत घेऊन आलेलो काय नाव आहे माऊली महिना वागणारे महिला वाघमागे कसं वाटतंय वाघमागे मावशी लय छान लय भारी वारी. लय वागी लय भारी. मग तुम्ही जाणार का वारीत मग जाणार की. जाणार हा जाणार. अजित दादा नाही येत कसं वाटतंय वाईट वाटतंय की. वाईट वाटतंय मग वाईट वाटतंय. काय 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 वारी खूप छान आहे परंतु आमचा जो विठ्ठला समान आम्ही ज्यांना मानतो हो. ते अजितदादाच आमच्यामध्ये नाहीत. तेच आमच्यासाठी खूप खंत आणि दुःखद आहे. दादांच्या अपघाताला आज खूप महिने झाले तरी देखील तुमच्या ज्या काही बहिणी आहेत सुनेत्रा बहिणी तरी त्यांनी अजून पाठपुराव्यासाठी अजून काही जास्त मागणी केलेली नाही किंवा अजूनपर्यंत त्या पाठपुराव्याला जास्ती दिशा मिळाली नाही तर तुम्हाला काय म्हणायचं विठ्ठलाला काय साकडं घालाल नाही ते त्यांच्या पद्धतीने तर ते काम करत आहेत चांगल्या पद्धतीने काम करतील
आणि दादांना योग्य वेळी योग्य प्रकारे ते न्याय देतील याबद्दल आम्हाला तीळ मात्र शंका नाही. परंतु दुःख याच गोष्टीचं आहे की त्याबद्दल जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे माहिती समोर येत नाही. अच्छा. किती माहिती समोर यायला पाहिजे. मुंबई सारख्या ठिकाणी जर सीसीटीव्ही मिळत नसतील तर ते दुर्दैवी गोष्ट आहे. मला आज वाटतं प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही असताना मुंबई सारख्या ठिकाणी जर सीसीटीव्ही सुनेत्रा वहिनींपेक्षा रोहित दादा अजित दादांच्या तपासासाठी जास्त उत्सुक आहेत. मग सुनेत्रा वहिनी त्यांच्या पत्नी असून सुद्धा त्या का कमी पडतायत याचं उत्तर द्या. कमी पडतायत असं म्हणता येणार नाही. परंतु काही प्रशासकीय याच्यामध्ये काम करत असताना त्यांच्या पुढे पण काही हे असतील की विचार असतील की ते त्या पद्धतीने गेल्यानंतरच ते हे होतील. आता प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगवेगळी राहते. वेगवेगळ्या पद्धतीने तो विषय ते हे करतायत. निश्चितच आता आपण बघितलं की भाविक म्हणतायत या ठिकाणी आमचा जो काही खरा विठ्ठल आहे, आमच्या बारामतीचा विठ्ठल म्हणजे अजित दादा या ठिकाणी आम्हाला पुन्हा मिळावा असं त्यांची या ठिकाणी हाक आता आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि निश्चितच विठ्ठल अजितदादांच्या आत्म्यास चिरशांती देव अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आजही आम्हाला वाटत नाही की अजितदादा नाहीत. आज असं प्रत्येक वेळेस वाटतं की आज बारामतीमध्ये नाहीत ते मुंबईमध्ये असतील. म्हणजे आम्हाला अजितदादा नाहीत ही गोष्टच आम्हाला मान्य नाही. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रालाच असं वाटतंय की अजितदादा नाही तसं वाटत नाही. अजितदादा कुठेतरी आहेत, कुठेतरी गावाला गेलेत असं सगळ्यांना वाटतंय. यासह पंढरीची वारी आपल्या दारी या कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेतोय. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. पाहत राहा भारत न्यूज मराठी HD वरती पंढरीची वारी आपल्या दारी. बिग बॉस प्रेम प्रभू शेळके तसंच आर जे ऋषी शेलार सोबत. ढवळे पाटील कसं वाटतंय तुम्हाला आज पंढरीची वारी करताना? आज छान वाटते पण दादा पाहिजे होतं त्याच्यामुळे सुनसून वाटते वारी. दादा असता तर अजून जास्त त्याला रंग आला असता वारीला सुद्धा. मग विठुरायाच्या चरणी तुम्ही काय साकडं घालणार आहे? आम्ही विठुरायाला सांगणार की असाच आमच्या तालुक्याला नेता मिळावा आणि हाय असा परत आला तरी चालेल. दादा आमचा दादा हा असं परत आला तरी भाग्य आमचं नशीब उचकेल. दादांच्या तपासाबद्दल काय बोलाल? आता काय दादाचा तपास आता काय लावलाय पण आता काय सुनेत्रा वहिनी दादांचा तपास करण्यात किंवा हे जे काही सरकार आहे दादांचा तपास करण्यात कमी पडतंय का? तुम्हाला काय म्हणायचंय? कमी पडते सुनीत्रताई. सुनेत्राताई कमी पडतात. सत्तेत असल्यामुळे ती कमी पडतात दादाचा तपास करायला. मला एक तुम्हाला रोहित दादा चांगला तपास करतात पण अजून त्याला म्हणजे महाराष्ट्रात त्याची दादाची तक्रार नोंदवून घेतली घेतली नव्हती दादाने. हा. काय नाव आहे बाळा तुझं? काय नाव आहे दादा तुमचं? संदीप आले. कसं वाटतंय तुम्हाला आज वारीमध्ये तुम्ही आलाय? व्यवस्थित आहे, छान आहे. व्यवस्थित वाटते. आजी दादांना मिस करताय का तुम्ही? करतोय. या बाळाचं काय नाव आहे? देवांश. मला बघितलेलंस का? बिग बॉस बघितला का? ओळखतो मला? काय नाव आहे तुझं? देवांश. हा? देवांश. प्रभू यांना विचारा. तुला काय वाटतं वारी बद्दल? कसं वाटतंय? अजित दादा नाही तर कसं वाटतंय? तुम्ही बोला. तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. अजित दादा नाही तर आठवण येते का? हो. बरं. अजित दादा नाही तर कसं वाटतंय? वाईट वाटतं. तुमच्या मनामध्ये काय ख्याल आहे अजित दादा नाही तर? सांगा ना. तुमचं नाव काय आहे? रामेश्वर शिंगाडे. बरं, तुम्हाला पंढरीच्या वारीला येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बरं, कसं वाटतोय प्रवास? म्हणजे समजा असं म्हणजे गावाकडचं वातावरण म्हणजे ते चांगलं वाटतंय. तुम्ही पांडुरंगाला काय मागणी मागितली? पांडुरंगाला एवढी मागितली की सर्व शेतकऱ्यांना म्हणजे पाऊस पडू दे म्हणून एवढी मागितली. तुमचं काय नाव आहे? आनंद वगैरे. बरं, तुमचं काय म्हणणं? पंढरीला वारीला येऊन कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय. तुमचं? सुखदेव हांडे. बरं, तुम्हाला कसं वाटतंय पांडुरंगच्या वारीला येऊन? एक नंबर. बरं, तुम्हाला? स्वामी हँडे नाव आहे. तुमचं नाव काय? स्वामी हँडे. बरं, पांडुरंगाच्या वारीला येऊन कसं वाटतंय? भारी वाटते. निश्चितच आता आपण बघितलं की प्रेक्षक कसं वाटतंय यावरती प्रेक्षकांनी सांगितलं की आम्हाला पंढरीच्या वारीला येऊन एकदम छान वाटतंय. यासह आणखीन एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. पाहत राहा भारत न्यूज मराठी HD सोबतच Jio+ वरती पंढरीची वारी आपल्या दारी फक्त भारत न्यूज मराठी HD वरती. माझ्यासोबत काय नाव आहे तुमचं? वनेश भोसले. गणेश भोसले. काय करता आपण? तांडव बाउन्सर आहे. तांडव बाउन्सर. बापरे, आमच्या चॅनलच्या शोला येणार का बाउन्सर? कधी पण येणार, प्रभूलान मला कधी पण तुम्ही आवाज द्या, आम्ही हजर आहे. 100%. 100%. बरं,
कसं वाटतं आज तुम्हाला? तुम्ही या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आलाय आणि सोबतच भारत न्यूजने सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांना प्रभू शेळकेला देखील भेटण्याची सुवर्ण संधी दिली. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. महत्वाचं म्हणजे प्रभू शेळकेला बघूनच भारी वाटायला लागलेलं आहे. हा, प्रभू शेळकेला बघून भारी वाटते. आणि कसं आणि त्यात मध्ये महत्वाचा विषय म्हणजे तो आंबूस पॅटर्न मधला आहे. कुठला? आंबूस पॅटर्न. म्हणजे काय असतं ते? ते त्याला कळलं ते तुम्हाला म्हणजे काय प्रभू? म्हणजे मातंग समाजाचा आहे मी म्हणून. काय नाव आहे मावशी? वैशाली शरद व्यवहारे. मावशीचा आवाज तर लय नाजूक आहे बा. मावशी जेवण नाही काय केलं तुम्ही? केलंय की केलंय की आवाजच नाजूक आहे. तुम्ही कुठपासून हा सध्या जो नजारा आहे विठ्ठल रुक्मिणी आणि ज्ञानेश्वर माऊलींचा कुठपासून घेऊन आलाय? देहूपासून. देहू पासून? हो देहूपासून. किती वर्षांपासून तुम्ही या वारीचं हे हे करताय? 20 वर्ष झालं आम्ही करतोय वारी. 20 वर्षापासून? म्हणजे मला वाटतं जवळजवळ तुमचं लग्न झाल्यापासून हा, तुम्ही वारी लगीन करताय. झाल्यापासून वारी. मग असं घरचं कधी कोणी म्हंटल नाही का की वारीला जाऊ नकोस किंवा नाही नाही म्हणजे आमच्या घरच्यांना सासऱ्यात नाद होता हे. सासू सासऱ्यांनाच नाद होता आणि हा. त्यांची परंपरा तुम्ही आम्ही पुढे अविरत ठेवली. आज हो. कसं वाटतं आज आमच्या सोबत आणि प्रभू शेळके सोबत बोलून तुम्हाला कसं लय वाटतं? आनंद होतोय. लय आनंद होते आम्हाला. तुम्ही टीव्ही वरती बघता का? हो बघतो की. निश्चितच आपण बघितलं की या ठिकाणी प्रेक्षकांना देखील आनंद झालेला आहे. पंढरीची वारी आपल्या दारी हा कार्यक्रम निश्चितच बघत राहा. नमस्कार, मी आरजे ऋषी शेलार. आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD वरती पंढरीची वारी आपल्या दारी या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता SK जगदंबा ज्वेलर्स हडपसर पुणे. सहप्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर. चला, पंढरीची वारी आपल्या दारी हा आपला पहिला शो घेऊन आपण आलेलो आहोत अजित दादांच्या बारामतीमध्ये. आणि बारामतीचा आपण प्रवास करत असताना आज आपल्या सोबत जो विठ्ठल तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावरती जागतो, आपण झोपलेले असताना देखील तो न झोपता या ठिकाणी आपले संरक्षण करतो, तोच विठ्ठल आज आपल्या सोबत आहे. बघूयात त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत. काय नाव आहे दादा? माझं नाव पोलीस कॉन्स्टेबल शिवारी साबळे. हा, आता इथं तुम्ही बघताय बारामती सर्व पोलीस प्रशासन हे चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी आपलं संत तुकाराम महाराजांचा मुक्काम असतो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे पोलीस प्रशासन. निश्चितच. विठ्ठलाला तुम्ही काय साकडं घालाल? विठ्ठलाला एकच साकडं घालल की आता जे पण आपल्या म्हणजे महाराष्ट्रात आता सगळ्यात जास्त शेतकऱ्यांविषयी जे काही प्रश्न असतील ते म्हणजे सॉल्व्ह होत आणि सर्वांचं आरोग्यही लाभदायक समाधानाचं व्यवस्थित लाभो. निश्चितच जसं म्हटलं जातं, शेतामध्ये माझी खोप त्याला बोराटीची झाप. शेतामध्ये माझी खोप त्याला बोराटीची झाप. तिथे राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा. आणि मला वाटतं असाच रात दिस कामधंदा करून यांच्या आई वडिलांनी यांना पोलीस केलेलं असावं. निश्चितच यांच्या बोलण्यामधून आपल्याला शेतकरी राजाविषयी तळमळ या ठिकाणी दिसून आलेली. कोण आहे आपल्यासोबत? काय नाव आहे दादा? सार्थक प्रभात पवार. हा, सार्थक पवार. सार्थक, काय करतोस तू? 12वी इंजिनिअरिंग. 12वी इंजिनिअरिंगला. काय नाव आहे तुझं? सोनाली. सोनाली. काय करते सोनाली? काय नाही, निवांत. निवांत. कॉलेजला जातेस की काय? लग्न झालं या. लग्न झाले? अहो सोनालींचा आवाज जरा पुढे या. कस काय सोनाली? छान आहे का? खूप छान आहे. विठ्ठलाच्या रुक्माई सारखी आहे का? एकदम सोन्यासारखीच आहे नावाप्रमाणे. नावाप्रमाणे सोन्यासारखी. नाही तर आता म्हणतात सोन्यासारखी घरी गेलं मग. नाही इथे तेच म्हणणार. 100 लोकांसोबत घरी गेले तेच म्हणणार. सोनाली, काही एखादा उखाणा घेशील का तू स्पेशल? दुकाना का? हा, एखादा उखाणा घे बघा. दुकाना. लग्नातलं घेऊ. हा, कुठला पण घे, लग्नातला घे. अरे थांब ना, एक मिनिट. दुकाना. बघा आता सोनाली नेमका काय उखाणा घेते. घेते. हा, घे बोल. काळं मनी तोलड, लाल मनी जोलड आणि यासाठी आई बाप सोडलं. आई बाप सोडलं. लव्ह मॅरेज तर नाही ना तुमचं? नाही अरेंज आहे. अरेंज मॅरेज आहे, पण परंतु या दोघांचं जे प्रेम आहे ते लव्ह मॅरेज सारखंच वाटते. तुमची अशीच प्रेमाची जी काही बाग आहे, प्रेम वेल आहे, ती अशीच फुलत राहो. यासह आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा भारत न्यूज मराठी HD. सोबतच तुम्हाला आणखी एक विशेष सूचना देतो. सोमवार ते शनिवार दररोज रात्री 7 ते 8 या वेळेत पाहायला विसरू नका
पंढरीची वारी आपल्या दारी आर जे ऋषी शेलार, तसंच बिग बॉस प्रेम प्रभू शेळके सोबतच. तसंच मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका, एवढं देखील या ठिकाणी सांगतो. यासह इथेच थांबतो. सायलेन्स. काय नाव आहे तुमचं? माझं नाव बापू भोसले. हा, बापू भोसले. बापू भोसले पाटील, कसं वाटतंय तुम्हाला? आज तुम्ही पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालाय, तुकोबांच्या पालखीत. खूप आनंद वाटतोय. फक्त या आनंदात दादा पाहिजे होते. दादा पाहिजे नव्हते, मग तुम्ही वहिनीला का म्हणत नाही? वहिनी जगा कसून वहिनी लावा आहेत. की तुम्ही उपमुख्यमंत्री. वहिनी आहेत त्या वहिनी बघणार दादाच्या माघारी. वहिनी बघणार आता सगळं. वहिनी बघणार का? हा. का रोहित दादा होणार मुख्यमंत्री? काय वाटतंय? नाही दादांच्या माघारी सगळं व्यवस्थित होणार. वहिनी सगळं व्यवस्थित करणार. पालखीची सगळी जिम्मेदारी घेणार. काही लोक म्हणतात रोहित पवार या ठिकाणी मुख्यमंत्री होतील, रोहित पवारांना मुख्यमंत्री पद हवंय. हो का? या मताशी तुम्ही सहमत आहात का? ते त्यांच्या लेवलला काय असेल ते, पण पालखीची सगळी व्यवस्था वहिनी सगळी बारामतीमध्ये व्यवस्थित करून होणार. बरं, एक विचारायचंय, तुमचे दादा वागले आणि दादा वागून मला वाटतं 3 दिवस होत नाहीत, तिसऱ्या का चौथ्या दिवशी माझ्या मतानुसार आणि मीडिया रिपोर्ट नुसार 4थ्या दिवशी वहिनींनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर वहिनींना टोटली महाराष्ट्रामधून वहिनींना तुमच्या जनतेने टार्गेट केलं की 4थ्या दिवशी कोणी शपथ घेतं का? तुम्हाला काय वाटतं, वहिनींनी योग्य केलं की अयोग्य केलं? योग्य. काय काय इकडे बोला. हा, वहिनींनी योग्य केलं. वहिनींनी योग्य केलं. वहिनींना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल का तुम्हाला? हो, आवडेल. काय नाव आहे ताई तुझं? शाश्वती. शाश्वती, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय पालखीत, पण दादांचं कमी महसूस होतीये मला. मिस करते दादांना, मी कधीच विसरू शकत नाही दादांची कामगिरी. हा पोरगा बघितलास का तू? हो हो, मी ओळखते का याला तू? हो, प्रभू. प्रभू. निश्चितच आपण बघतोय की या वारीमध्ये येणारा प्रत्येक माणूस या ठिकाणी अजित दादांना मिस करतोय. निश्चित. काय नाव आहे तुमचं? शिवाजी लोंढे. श्रेयस, कसं वाटतंय तुला आज वारीमध्ये? आज खूप भारी वाटतंय. ह्या सर्व भाविक भक्तांचं आमच्या बारामतीतर्फे सर्वांचं सरसे स्वागत करत आहे आम्ही. म्हणजे आम्हाला खूप असं म्हणजे आनंदाचा दिवस आहे की नाही का, पण दुःख पण याचं होतं की आमचे दादा नाही का आमच्यापासून दूर झालेले आहेत.